केली पावसातच. बर हा फुल पाऊस चालू होता, 4-5 दिवस सलग पाऊस होता. हा तर ह्या पावसाच्या ह्याच्यात लागवड करून सुद्धा माझ्या प्लॉट मध्ये सेटिंग हा 100%. पहिली गोष्ट तुमच्या एवढा पाऊस असताना जमिनीत काय बदल झाला तो दाखवा बरं आम्हाला थोडस. मातीच बघायची ना. हा पहा मंडळी, हातात जर पाहिलं तर गच्च भरून लगेच आणि पांढऱ्या मुळे मुळ्यांचं जाळं हातात आलं. हा. पहा हातात बघू, म्हणजे एवढा प्लॉट वरती आहे तरी पांढऱ्या मुळ्यांचं जाळं प्रचंड आहे, म्हणजे मुळ्या चालू झाले. बरोबर. हो. बरं फुटेज बाबत तुम्ही काय सांगाल? खाली आम्हाला फुटो दाखवा बरं जरा. हे स्टंप पहिले बघा, की एकच झाड दिसतंय ते समोर. बरोबर ना. एकच झाड आहे. पान हा. अजून यातलं एकही पान वाया गेलं नाही साहेब. म्हणजे फुटवा एकदम जबरदस्त आहे. हो. शिवाय अगदी फुटव्याला सेटिंग कसं झालंय बरं. तेव्हा हे माल बघा, हा त्यात आज सगळा मालच आहे. हा तेव्हा हे पिकलं आहे. तेव्हा म्हणजे घसची घस लागले. बरोबर. तेव्हा बर आता सेटिंग भरपूर. या वर्षी पावसाचं प्रमाण प्रचंड होतं. बरोबर ना. पावसाचं 2025 म्हणजे अगदी 8-10 नोव्हेंबर पर्यंत पाऊसच होता. 20 दिवस 20-25 म्हणजे सेटिंग मध्ये सुद्धा हा फुल पाऊस हा. होता. सेटिंग होताना सुद्धा. पण आपलं 10 सेट आहे. अगदी अख्खे जेवढे बंच निघाले तेवढे सेट झाले. तर तेवढं 100% सेटिंग आहे. बर बर. आता बऱ्याच वेळा आपण पाहतोय पेक्षा हा. बघू शकतात, काय अडचण नाही. लाईव्हला हा, आम्ही live पाहतोय. आहे. पाहा आता हे बघा, घसची घस हे बघा, त्या यातलं ठिकाणी. एकच तोडलंय. हा. हे बघा. अरे बाप रे, म्हणजे खरंच साहेब एकदम 12-13 टमाटो ते एका घसलायत. हा. म्हणजे आणि शिवाय आता वातावरणाबाबत जर पाहिलं तर आपण पावसाचं वातावरण असल्यामुळं मार्केटमध्ये बरेच टमाटोचे प्लॉट फेल आहेत. हो. करपा असल, कुजवा असल, हे. नागाळे बरं आपल्या म्हणजे. प्लॉट बद्दल तुम्ही काय सांगाल? पहिलं सांगतो, माझ्या प्लॉट मध्ये पहिलं जे पान निघाले साहेब बुडातलं, हे हा, बघा. हा. बुडातलं पान आहे ना, बुडातलं हा. आजही हिरवं एकही पान असं वाया गेलेलं नाही. म्हणजे अजून बुडातली पानं सुद्धा खराब नाहीये. हे बघा, तुम्ही बघायचं असलं तर बघू शकता. हे जाऊ करपा लहान पान, मुलांचं जे मोठं जे हात असतो, हातावर घेऊन दाखवा जरा. हे बघा हे. म्हणजे हातभर पान जवळपास हा. मित्रांनो ते तयार झालेलं आहे. बरोबर ना. शिवाय शेंड्याच्या बाबत काय सांगाल? आता या प्लॉटला तुम्ही माल किती उतरवलाय? हे बघा साहेब, इकडे हा. बघा शेंडा. आणि ह्याला सेटिंग आहे चालू. हे बघा. हा साहेब, आता प्लॉट मधून माल किती उतरवलाय? आता 11 टन घालवलाय. 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराच्या 700 झाड आहेत. हा. 7,000. 7,500 झाड, 7,250 झाड आहे ती. हा 11 टन माल घालवलाय. 11 टनात 1 गोळी किंवा 1 किलो 11 टनात बाहेर काढून टाकलेलं नाही मी. अच्छा. हा, म्हणजे एकही माझं फळ वाया गेलेलं नाही. म्हणजे आणि एवढं असताना शेंडा कंटिन्यू चालू आहे. कुठं सेटिंग चालू आहे. बरोबर ना. हम्म. शेंडा कंटिन्यू चालू आहे. कुठे करपा नाही. हा जो बंच आहे, बंच ते बंच अख्खा सेट होतो एवढ्या खराब वातावरणामध्ये. एकच नाही तर सर्वच झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. साहेब आता रेट काय चालू आहे? आज 33 रुपये कटिंग चालू आहे आपलं. 33 रुपयांनी मंडळी हा जो प्लॉट आहे, हा 33 रुपयांनी प्लॉट किलोनी माल आजचा दिलाय. तर अंदाजे तुमचं मत काय, किती टन माल निघू शकतो? आता आपल्याला मी 1ही किलो न वाया घालता 35 टन चांगला माल घालवणार आहे. 35 टन. हा. अंदाजे तुमचा अंदाज काय आहे की 35 रुपयांनी जर हा माल गेला तर किती पैसे होऊ शकतात? कमीत कमी आपल्याकडं 12-13 लाख रुपये हे एका एकरात होणार. मित्रांनो, आपण जी केरन टेक्नॉलॉजी पाहतोय किंवा केरन टेक्नॉलॉजी कमाल पाहतोय, खराब वातावरणामध्ये खडकाळ जमिनीमध्ये इतकं भयानक असं उत्पादन